राज ठाकरे असो, नारायण राणे असो किंवा एकनाथ शिंदे असो, या सगळ्या नेत्यांनी ज्यावेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला एक नाव प्रामुख्याने घेतलं होतं आणि ते नाव होतं मिलिंद नार्वेकर यांचं. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असताना उद्धव ठाकरे ज्यावेळेला कार्याध्यक्ष झाले त्यानंतर सगळ्यात आधी शिवसेनेला ज्यांनी जय महाराष्ट्र केलं त्यापैकी एक मोठं नाव होतं, ते होतं भास्कर जाधवांचं. भास्कर जाधव यांनी नार्वेकरांवरती पहिल्यांदा आरोप त्यावेळेला केला होता ज्यावेळेला त्यांनी शिवसेना सोडली होती 2004मध्ये. त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्येही त्यांना बरेच पदं मिळालेत, प्रदेशाध्यक्षपद मिळालं, मंत्रिपद मिळालं. त्यानंतर 2019ला आपण पाहिलं तर ते शिवसेनेसोबत पुन्हा आले आणि त्यानंतरही 2022मध्ये जी फूट पडली होती शिवसेनेमध्ये त्या फुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते. पण काल एक प्रसंग घडला ज्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जाधवांचा वाद आपल्याला पाहायला मिळाला. तर नार्वेकर आणि जाधव यांच्या वादाचा तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो की नार्वेकर कोण लागून गेला असं माध्यमांसमोरच जाधव बोलले स्पष्टपणे. यानंतर जाधवांना उत्तर देत नार्वेकरही विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे या दोघांमधला जो 22 वर्षांपूर्वीचा वाद होता तो आता पुन्हा वर आलेला आहे. पण हा वाद नेमका काय, 22 वर्षापूर्वी नेमकं असं काय घडलं होतं, या संघर्षाची फुल हिस्ट्री आज मी तुम्हाला सांगतो. तर भास्कर जाधवांची जी कारकीर्द आहे तर ती राजकीय कारकीर्द शिवसेनेमधूनच सुरू झाली होती. 1984 पासून त्यांनी शिवसेनेमध्ये काम सुरू केलं. कोकणातला एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा त्यांचा सगळा प्रवास राहिला. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने त्यांनी शिवसेनेमध्ये आपलं चांगलं करिअर घडवलं. सुरुवातीला जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर 1995 ते 99मध्ये चिपळूणमधून ते शिवसेनेचे आमदारही राहिलेत. पण 2004मध्ये अचानक त्यांच्या राजकारणाला एक वळण मिळालं. आता हे वळण काय होतं तर शिवसेनेमध्ये एक अंतर्गत सर्वे केला गेला. या सर्वेमध्ये असं दिसून आलं की भास्कर जाधव हे पराभूत होणार आहेत. आता हा निष्कर्ष जो आला होता त्याच्या आधारे उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांचं विधानसभेचं तिकीट कापलं. आता या सर्वे मागे आणि या तिकीट कापण्यामागे मिलिंद नार्वेकर यांचाच हात आहे असा समज भास्कर जाधवांचा झाला आणि तिकीट नाकारल्यानंतर ते मातोश्रीवर गेले. त्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायची होती पण बराच वेळ थांबून बरीच प्रतीक्षा करूनही त्यांना बाळासाहेब ठाकरेंची भेट मिळाली नाही. यामुळे ते दुखावले गेले. त्यामुळे त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर त्यावेळी उघडपणे आरोप केले होते आणि त्याच वेळेला त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. उद्धव ठाकरे नेतृत्वात आल्यानंतर पक्ष सोडणारे पहिले मोठे नेते जे होते तर ते जाधवच होते. त्यानंतर 2004ची जी निवडणूक झाली ती निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती आणि त्या निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला होता. पण कोकणातले ते मोठे नेते होते त्यामुळे शरद पवारांनी नंतर संधी साधली आणि कोकणात शिवसेनेला टक्कर देऊ शकेल असा चेहरा म्हणजे ते होते. तर त्यामुळे पवारांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं. पुढे राष्ट्रवादीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं, प्रदेशाध्यक्षपद मिळालं आणि अनेक जबाबदाऱ्या मिळाल्या मोठ्या. राष्ट्रवादीत ते मोठे नेते झाले. त्यानंतर दरम्यानचा काळ पुढे गेला, 15 वर्ष गेली मधली. त्यानंतर 2019ची विधानसभा आली आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच बातम्या यायला लागल्या की भास्कर जाधव हे नाराज आहेत त्यामुळे राष्ट्रवादी ते सोडू शकतात आणि शिवसेनेमध्ये ते परत जाणार असल्याच्या बातम्याही गाजायला लागल्या. आणि विशेष म्हणजे त्यावेळी काय झालं तर मिलिंद नार्वेकरांवर जो आरोप करून त्यांनी पक्ष सोडला होता त्याच नार्वेकरांनी आता मातोश्रीचे दरवाजे हे भास्कर जाधवांसाठी उघडले होते. म्हणजे त्यावेळेला जाधवांना मातोश्रीवर पोहोचण्यासाठी जी काही मदत करावी लागली होती ती नार्वेकरांनी केली होती. म्हणजे एकंदरीतच त्यांना परत आणण्याचं काम हे स्वतः नार्वेकरांनी केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यात जे गैरसमज झाले होते तर ते स्वतः नार्वेकरांनीच दूर केले होते. आता राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देण्यापासून ते स्पेशल विमानाने त्यांना नेऊपर्यंत नार्वेकर हे सगळ्या टप्प्यावर उपस्थित होते. त्यामुळे आता एकेकाळी ज्या नार्वेकरांवर आरोप करून भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती त्याच नार्वेकरांमुळे जाधव हे परत आले होते. त्यानंतर 2022ला आपण पाहिलं की एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये मोठी फूट पाडली. पण या फुटीमुळे भास्कर जाधवांवर काही परिणाम झाला नव्हता. ते उद्धव ठाकरे गटासोबतच राहिले होते. त्या फुटीमुळे ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले नाही कारण त्यांना तसा काही फरक पडलेला नव्हता. त्यानंतर आता 22 वर्षांनंतर पुन्हा जो वाद बाहेर आलेला आहे तर तो काय ते तुम्हाला सांगतो. तर काल एक प्रसंग असा घडला की 22 वर्षांनंतरचा दोघांमधला संघर्ष हा आपल्याला पुन्हा दिसून आलेला आहे. काल एक प्रसंग घडला. षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर भास्कर जाधव हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळेला एका गाडीचा हॉर्न मागून सतत वाजत होता आणि ती गाडी कोणाची होती तर ती मिलिंद नार्वेकरांची होती.
जर भास्कर जाधवांना जशी ही गोष्ट कळाली तसा त्यांचा संताप अनावर झाला, ते जोरात चिडले. त्यावेळेला त्यांनी माध्यमांसमोरच एक वक्तव्य केलं की नार्वेकर कोण असा मोठा लागून गेलाय. हे वक्तव्य त्यांनी मीडियासमोरच केलं होतं. त्यामुळे पक्षाचा नेता असला म्हणजे त्याला दुसऱ्या नेत्यांना त्रास देण्याचा अधिकार मिळत नाही, अशा शब्दातही त्यांनी आपला राग व्यक्त केला. त्यानंतर नार्वेकरांनी या रागाला त्यांनी उत्तर दिलं. नार्वेकरांचं प्रत्युत्तर काय होतं तर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली की विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने ते नैराश्याच्या भरात आहेत आणि असा टोला जो आहे तो नार्वेकरांनी लगावला होता. त्यानंतर या टोल्याला जाधवांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं. नार्वेकरांनी आपल्या सर्वपक्षीय संबंधांचा उपयोग हा निष्ठावंत कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यासाठी नाही तर त्यांचं रखडलेलं विरोधी पक्षनेतेपद मिळवून देण्यासाठी करावा, असा सल्ला दिला. आता खरं तर नार्वेकरांबद्दल बोलायचं झालं तर नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात, रणनीतिकार मानले जातात. पडद्यामागे ते बरेच हालचाली करत असतात, बरेच कामं करत असतात. एकेकाळी ते उद्धव ठाकरेंचे PA होते, पण नंतर ते पक्षाचे सचिव झाले, त्यानंतर आमदार झाले. नार्वेकर हे बऱ्याचदा उद्धव ठाकरे आणि बाकीचे आमदार यांच्यामधली भिंत बनून राहिलेले असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की बाकी आमदार असतील किंवा काही नेते असतील शिवसेनेचे, यांचा नार्वेकरांबद्दल रोष असतो. अनेक शिवसैनिकांना ते खुपतात असं बोललं जातं. शिवाय ग्रामीण भागातून जे दुसरे नेते येतात किंवा घाटावरून जे आलेले ज्येष्ठ मंत्री असतील, ज्येष्ठ नेते असतील कुठलेही बाकी महाराष्ट्राच्या भागातले, तर त्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा थांबावं लागतं, असा आरोपही केला जातो. तर या आरोपामागेही नार्वेकर हेच असतात. म्हणजे या नेत्यांचा किंवा या मंत्र्यांचा जो आरोप असतो तो बहुधा नार्वेकरांकडेच असतो. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींचा जो स्वाभिमान असतो तर तो दुखावला जातो आणि यामध्ये नार्वेकर यांना जबाबदार धरलं जातं. कारण की नार्वेकर यांचा शब्द हा शिवसेनेमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रमाण मानला जातो, असंही बोललं जातं. म्हणजे तिकीट वाटप असो किंवा काही महत्त्वाचे निर्णय असतील तर त्यामध्ये नार्वेकर हे आपल्याला मोठी भूमिका घेताना दिसतात. तर एका पद्धतीनं जर आपण पाहिलं तर नार्वेकर हे शिवसेनेचे कान आणि डोळे मानले जातात. त्यामुळे या सगळ्या नेत्यांमध्ये असेल किंवा आत्ताच आपण पाहिलं की शिंदे गटाच्या खासदारांनी हेच वक्तव्य केलं की ठाकरेंपर्यंत पोहोचू दिलं जात नाही, तर याच्यामागे कुठेही नार्वेकर यांचाच हात होता. तर आता काल जे भांडण आपण पाहिले, काल जो वाद पाहिला आहे मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यामागं, तर त्यामध्ये प्रामुख्याने मिलिंद नार्वेकर यांनाच भास्कर जाधवांनी टार्गेट केलं आहे. आणि कालचा जो वाद आपण पाहिला छोटासा, तर यामधून पुन्हा आता 22 वर्षाआधीचा जो संघर्ष होता तो वरती उफाळून आलेला आहे. तर हा फक्त संघर्ष नाही आहे, तर हे 2 दशकं जो भास्कर जाधवांच्या मनात जो खदखदत होता, जो राग खदखदत होता, तर तोच काल त्यांनी या निमित्ताने बाहेर काढलेला आहे. तर एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर, या सगळ्या गोष्टीवर, या घटनेवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.